RTO म्हणून मालेगाव RTO कार्यालयात कार्यरत आहे. आमच्या कार्यालयातर्फे आज जो काही ग्राहक दिन 15 मार्चचा साजरा केला जातोय, तर सर्वांना ग्राहक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आमच्या कार्यालयातर्फे दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधा खालीलप्रमाणे आहेत. सर्वसाधारणपणे वाहनांचं लायसन आम्ही देतो, वाहनांची नोंदणी आम्ही करतो, वाहनांचा कर आम्ही गोळा करतो, रस्त्यांवर जे वाहनं रस्ते सुरक्षेचे नियमांचं पालन करत नाहीत अशा वाहनांना दंडित करण्याचं काम देखील आम्ही करतो. तसेच आमच्या विभागातर्फे म्हणजे आमचे कार्यालय ते अगदी कमिशनर कार्यालय इथंपर्यंत 114 सेवा आपण प्रत्येक वाहनधारकांना, वाहन मालकांना, वाहन चालकांना देत असतो. या 114 सेवांपैकी जवळजवळ 96 सेवा या राज्य शासनातर्फे ऑनलाईन करण्यात आलेल्या आहेत. आपला जो काही मोटार व्हेकल ॲक्ट आहे तो केंद्र शासनाचा आहे आणि त्याची अंमलबजावणी राज्य शासन करतं. त्याच्यामुळं या जे काही ॲप्लिकेशन ऑनलाईन करायचे आहेत ते मॉर्थ म्हणजे मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अथॉरिटी जे गडकरी साहेबांचं मंत्रालय आहे त्यांच्यातर्फे या वाहन या प्रणालीचं सर्व नियोजन केलं जातं. त्याचे अर्ज भरण्याची प्रणाली ही परिवहनसेवा.gov.in या वेबसाईटवर या सर्व कुठलाही आमच्या रिलेटेड सेवा घ्यायची असेल तर त्याचा अर्ज तुम्हाला परिवहनसेवा.gov.in या वेबसाईटवर घेता येतो. तर अशा सर्व वाहन रिलेटेड सेवांचं नियोजन आमच्यातर्फे केलं जातं. जे वाहन रस्ते सुरक्षेच्या नियमांचं पालन करत नाहीत अशा सर्व लोकांना चलान देण्याचं काम देखील आमचे वायुवेग पथक करत असतं. मालेगाव कार्यालय हे नाशिक RTOच्या अंतर्गत येत असल्या कारणानं आपल्याकडं 5 तालुके आहेत. बागलाण नावाचा जो काही परिसर आहे तो देखील आपल्याच कार्यक्षेत्रात येतो. तर आपण या सर्व वाहन रिलेटेड सेवा देण्याचं काम या ठिकाणी करतो. मागच्या 2-4 वर्षामध्ये खूप चांगल्या स्कीम केंद्र शासनानं आणि राज्य शासनानं दिलेल्या आहेत. त्या 2-4 स्कीमचं मी इथं उल्लेख करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. त्याच्यात प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही 2024ला लॉन्च झालेली केंद्र शासनाची एक योजना आहे. रस्ते अपघातात आपणाला माहीत असेल जेवढी लोक सीमेवर मरत नाहीत तेवढी रस्ते अपघातात लोक मरतात. आपल्या मालेगावमध्ये देखील खूप जीवघेणे अपघात मागच्या काही कालावधीत झालेले आहेत आपणाला देखील माहीत आहे. तथापि खूप सारी लोक हेल्मेट न घालता वाहनं चालवणं असेल, फोर व्हीलरमध्ये सीट बेल्ट न लावता वाहन चालवणं असेल, काही वेळा ओव्हर फ्लडिंग करणं म्हणजे एखाद्या वाहनामध्ये जर 4-5 लोक बसत असतील तर अगदी 14-15 व्यक्ती बसून त्या वाहनामधून प्रवास करणं, अशा स्वरूपाच्या रस्ते वाहतूक नियमांचं उल्लंघन करून जे काही प्रवास केले जातात त्या प्रवासामुळं खूप मोठे जीवघेणे अपघात होतात. आणि तुम्हाला सांगायला लिटरली भयावह परिस्थिती आहे. देशामध्ये 1,89,000 लोक दरवर्षी मरतात या रस्ते अपघातामध्ये. आणि एवढं मोठं प्रमाण असून देखील आपण रस्त्यावर वाहन ज्यावेळेस घेऊन येतो त्यावेळेस बहुतेक जण काहीच लोक रस्ते नियमांचं पालन करतात, मात्र बहुतेक लोकही रस्ते नियमांचं पालन करीत नाहीत. त्याच्यामुळं होणाऱ्या अपघातांचं प्रमाण हे खूप मोठं आहे. 100% अपघातामधलं 63% अपघाताचं प्रमाण हे वाहन चालकाच्या चुकांमुळं होणार आहे. पैकी 58% अपघात हे ओव्हर स्पीडिंगमुळं होतात. 63% अपघात हे ज्यावेळेस आपण एखाद्याला समोरून ओव्हरटेक करतो त्यावेळेस 63% अपघात घडतात. मग एवढ्या या 3-4 गोष्टी जर आपण पाळल्या तर मला वाटतं की अपघातातून आपल्याला स्वतःचा बचाव करता येईल, कुटुंबाचा बचाव करता येईल. आणखी एक सांगायची गोष्ट की जे काही हे 1,89,000 दरवर्षी लोक मरत आहेत असं मी सांगितलं, त्यातली जवळजवळ 60% लोक ही वयवर्ष 30 ते 40 या वयोगटातील आहेत. म्हणजे त्या प्रत्येक घरातला कमावता माणूस या रस्ते अपघातामध्ये जातो आहे. त्याच्यानंतर त्या घराची काय अवस्था होत असेल हे देव जाणे. म्हणजे अशा एवढ्या भयावह परिस्थितीमध्ये आपण काम करत असताना रस्ते नियमांचं पालन करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यासाठी देखील केंद्र शासनानं जी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना 2024ला लॉन्च केलेली आहे त्याचा वार्षिक प्रीमियम फक्त 20 रुपये आहे. आणि त्याचा रस्ते अपघातामध्ये जर तुम्हाला मृत्यू किंवा पूर्ण अपंगत्व आलं तर 2 लाख रुपये आणि आंशिक अपंगत्व आलं म्हणजे फक्त हातपाय मोडला अशा पद्धतीचं काही अपंगत्व आलं तर 1 लाख रुपयाची स्कीम मिळते. इथं कुणाचं 20 रुपये भरून ती योजना कुणी घेतलेली आहे का? हे पोस्टामध्ये देखील भरू शकतो आपण, बँकेमध्ये पण भरू शकतो. त्याला ॲटो डेबिटची स्कीम देखील आहे. म्हणजे 20 रुपये मनानं दरवर्षी रिन्युअल होणार आणि प्रत्येकाला 2 लाख रुपये जर त्याचा मृत्यू झाला तर ते मिळणार. इथं 2 लोक आहेत, मला वाटतं त्यांच्यासाठी खरंच सगळ्यांनी टाळ्या वाजवायला हव्या. अशी लोक समाजामध्ये खूप कमी आहेत की एवढ्या मोठ्या शासनानं स्कीम याच धर्तीवर
राज्य शासनानं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना नावाची योजना आपण 2024-25ला लॉन्च केलेली आहे. त्याचा देखील कोणी लाभ घेतला का इथं? तर त्याही योजनेचा लाभ घेणं महत्त्वाचं आहे. त्या योजनेतर्फे आपण काय करतो, 1 लाख रुपयाचा पूर्ण मोफत उपचार, ज्याचा रस्ते अपघातामध्ये अपघात झालेला आहे अशा व्यक्तीला 72 तासाचा जो काही उपचाराचा खर्च येईल, कुठलंही कार्डाची गरज नाही, कुठलंही आधार कार्डची गरज नाही, पॅन कार्डची गरज नाही, त्याला फक्त ॲडमिट केला आणि त्या हॉस्पिटलमध्ये 72 तासामध्ये त्याला जे काही उपचार दिले जातात, जी काही सर्जरी केली जाते, त्या सर्जरी आणि उपचाराचा 1 लाख रुपयाचा निधी हा राज्य शासनातर्फे त्या संबंधित व्यक्तीला दिला जातो. क्रमांक देखील उपलब्ध आहे. त्याच्यानंतर आणखी एक स्कीम आहे की रस्ते अपघातग्रस्तांसाठी कॅशलेस उपचार योजना. ही आत्ताच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये 2026 रोजी केंद्र शासनानं दिलेली आहे. कारण रस्ते अपघातामध्ये मृत्यूचं प्रमाण भन्नाट वेगानं वाढलं आहे. त्याच्यामुळं या सर्व अपघातांना कमी करण्यासाठी या सर्व उपाययोजना करणं गरजेचं आहे. यासाठी केंद्र शासनानं ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेत देखील जसं मी म्हणालो की अपघात झाल्यानंतर एक सुरुवातीचे 2-4 दिवस जे काय आहे त्याचा उपचाराचा सर्व खर्च केंद्र शासनातर्फे दिला जातो. तर इथे देखील कुठल्याही कागदपत्राची सक्ती नाही, अटी आणि कुठलीही शर्त याला नाही. फक्त तुमचा अपघात झालेला आहे, अपघाताची FIR नंतर मात्र जसं त्या व्यक्तीची सुधारणा होईल आरोग्यात, त्यानंतर मात्र या सर्व कागदपत्रांची गरज पडेल. म्हणजे काही लोक ही फक्त स्कीम अपघातग्रस्तांसाठी आहे, नाहीतर इतर लोक करतील की बाबा साधा पेशंट ॲडमिट झाला आणि त्यालाही उपचाराचा लाभ घेतला असं होऊ नये. त्याच्यासाठी शासनाच्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत. फक्त अपघातग्रस्तांसाठी ह्या स्कीम देण्यात आलेल्या आहेत. आणखी एक महत्त्वाची आणि खूप छान योजना केंद्र शासनाने दिलेली आहे, राहवीर प्रोत्साहन योजना. याच्यात काय होतं की एखाद्या अपघातग्रस्ताला एखाद्यानं वाचवलं तर त्याला वाटतं की पोलीस आपल्याला वारंवार बोलवतील किंवा आपल्यावर नाव घेतलं जाईल. तर बहुतेक ठिकाणी बघ्यांची गर्दी होते अपघातग्रस्ताच्या शेजारी. तर अशा वेळेस गोल्डन आवर जो आपण म्हणतो की अपघात झाल्यानंतर 1 तासाच्या आत जर त्या व्यक्तीला आपण योग्य हॉस्पिटलमध्ये पोहोचवू शकलो तर आपल्याला त्या व्यक्तीचा जीव वाचवता येतो. तरी अशा जे कोणी जीव रक्षक असतील, ज्यांनी या लोकांचा जीव वाचवलेला, अशांसाठी देखील राहवीर योजना म्हणून 2025ला लॉन्च झालेली आहे. त्या योजनेमध्ये एखाद्याचा जीव वाचवला अपघातामध्ये तर त्याला 5,000 रुपये. तर अशी स्कीम केंद्र शासनातर्फे देण्यात आलेली आहे. तर आता एखादा म्हणेल की मी एकदा वाचवला 5,000 घेतले की मी गप्प बसायचं का? तसं काही नाही. एकाच व्यक्तीला 5 वेळा केंद्र शासनातर्फे हा पुरस्कार दिला जाईल. याची सोय या योजनेमध्ये करण्यात आलेली आहे. तसेच हिट अँड रन योजना काही वेळा काय होतं की व्यायामाला सकाळी लोक चालतात, रस्त्याच्या खरं तर उजव्या बाजूनं चालायचं असतं, पण बहुतेकदा आपण डाव्याच बाजूनं चालतो. उजव्या बाजूनं का चालायला हवं की समोरून येणारं वाहन आपल्याला दिसेल, पाठीमागून येणारं वाहन डाव्या बाजूनं चालल्यामुळं दिसत नाही. बहुतेक वेळा व्यायाम करणाऱ्या लोकांना कुठलीही दृश्यमानता नसल्या कारणानं, त्यांच्यावर कुठलंही फ्लोरोसंट कलरचं काहीही नसल्या कारणानं ते लोकांना उडवलं जातं आणि सकाळी ते वाहन चालक फरार होतात. मग अशा केसेसमध्ये हिट अँड रन नावाची जी काही घटना घडते तर त्या घटनेसाठी देखील 2022 साली राज्य शासनाने एक योजना आणलेली आहे. त्या योजनेमध्ये अज्ञात वाहनामुळे झालेल्या अपघाताच्या पीडितांना आर्थिक मदत करण्याची ही योजना आहे. या योजनेमध्ये कुठलंही कार्ड असो नसो, कुठलंही आपलं ओळख कार्ड, कुठलीही कागदपत्रे न देता अशा प्रकरणामध्ये हिट अँड रनच्या प्रकरणामध्ये 2 लाख रुपये आणि गंभीर जखमींना 50,000 रुपयाची मदत राज्य शासनातर्फे करण्यात येते. यानंतर सर्वसाधारणपणे जी राहवीर योजना मी सांगितली त्या योजनेमध्ये खऱ्या अर्थानं आपल्या मालेगावमधील 1-2 लोकांनी खूप चांगलं काम केलं, त्यांना देखील आपण पुरस्कार देऊ केलेला आहे. तर या सर्व योजनांचा लाभ तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रीय स्तरावरच्या कार्यालयामध्ये दिला जातो. कुणाला त्या ठिकाणी लाभ नाही मिळाला तर RTO कार्यालयामध्ये जरी तुम्ही अर्ज केला तरी आपल्याला त्याचा बेनिफिट मिळवून देण्यासाठी RTO कार्यालय पूर्ण क्षमतेनं प्रयत्न करतं. पाठीमागच्या जवळजवळ 1-2 वर्षामध्ये 2-3 अर्ज आले, त्या 2-3 लोकांना आपण बेनिफिट देखील मिळवून दिलेला आहे. तर या सर्व योजना पाहता केंद्र शासन, राज्य शासन आपल्यासाठी खूप साऱ्या योजना करतं, पण दुर्दैवानं त्या योजनेचा लाभ घेण्यास आपण कमी पडतो. हे मला राज्य शासनाच्या वतीनं तुम्हाला सर्वांना विनंती करायची आहे. ज्या योजना केंद्र शासन, राज्य शासन देईल त्याचा आपण खूप लोकांपर्यंत हा लाभ पोचवा, स्वतःही त्याचा लाभ घ्या. RTO कार्यालयातर्फे दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधा एवढ्या आहेत. तुमचे काही प्रश्न असतील तर ट्रॅव्हल्स
ट्रॅव्हल्सवाल्यांनी भाडेवाढ केलेली आहे. ही हंगामी भाडेवाढ राज्य शासनानं जसं ते म्हणाले तिडपट त्यांना भाडेवाढीची सोय राज्य शासनातर्फे GR काढून करण्यात आलेली आहे. ते पाहता सर्वसाधारणपणे मागच्या वर्षी दिवाळीमध्ये 4 तक्रारी आपल्याकडे प्राप्त झाल्या होत्या की अतिरिक्त भाडं त्यांनी आपल्याकडून आकारलं. त्या संबंधितांना ते अतिरिक्त जे भाडं होतं ते वापस करण्याची आपण सोय केली. अन्यथा त्या ट्रॅव्हल एजन्सीचा आपण वाहनांचा परवाना रद्द करण्यापर्यंत आपण पोहोचलेलो होतो. म्हणजे तक्रार तुम्ही केली तर त्याच्यावर निश्चितपणे कारवाई करायला तर निश्चितपणे होणार. तसेच जसं साहेबांनी म्हणाले की या दिवाळीमध्ये तुम्हाला हे दिसेल की प्रत्येक ट्रॅव्हल्स ऑफिसच्या बाहेर किंबहुना वेगवेगळ्या एसटी स्टँडमध्ये दर्शनीय जिथं गर्दी असते अशा ठिकाणी आपण मालेगाव टू पुणे, मालेगाव टू नागपूर, मालेगाव टू मुंबई हे महत्तम भाडं किती असेल याचे बोर्ड आपण यावर्षी लावूया. म्हणजे हे ग्राहक दिनाचं फलित आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि नकाते साहेब खरोखर खूप पॉझिटिव्ह आहे. मी म्हणजे मनापासून ग्राहक पंचायतच्या वतीने आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार मानतो. 98 99 81 74 श्रीकृष्ण नकाते 81 74 चालेल. धन्यवाद.